चला आम्ही कस काय घरच्या घरी पाया खांडतोय होय आप्पा. घरच्या घरी तुम्ही म्हणता कपडे सगळी खराब होत्यात तर त्याच्यामुळे आता रद्दीचे कपडे कोंबल्यात सगळ्यांनी. इतका दुर्वळ आणि इतका फुफुट आहे का नाही. आणि हिच आमचं रात्रभर काम करून आले त्यानंतर परत सकाळनं इलाज नाही. आता बंगला बांधायचं म्हणलं इलाज नाही होय. तुम्ही म्हणता कशाचं बांधकाम चाललंय तर तुम्हाला कळलं थोड्या दिवसात. आणि आमची इंजिनियर बघा टेपनी मोजती या कुठं काय आहे किती या भरले. ही टेप कुठे गेला शुभ्रा? टेप मोज बरं, मोजून दाखव, मोजून दाखव किती भरत या. धरवय तू मोजून दाखव की. आपापाशी गेली तिथलं मोजलं हिथलं मोजलं चाललंय तिचं मोजायचं. ही रीती भरायचं. ह्यांनी सगळं भरू दिलं वाहिलं काय ही काय ती काय. आता त्यांना म्हणलं तुम्ही उचलायचं चाललंय होतं. इकडून तुम्हाला घरामागणं धावते कसं काय चाललंय नियोजन. सगळ्यांना चाललंय एक 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 इकडं पाया खांदायचं चाललंय. आणि ही कच होती थोडीशी मग ती कच वाहायला म्हणून हिथलं एवढी होती ती डिपू लावलेला तेवढा डिपू लावलाय. ही कच वाहून नेली तिकडं. आता 2-3 घमेल राहिले ते आप्पा तर काढते. तर ते एक बाजू आप्पाकडे एक बाजू आमच्या दोघांकडे काढायची. एवढं आता काढा अजून 1-1.5 तास लागल. 9 वाजल्या ते 8 वाजता लागलं असून मला वाटतं 9 वाजल्यात. इकडं परत सिमेंट इकडे बाळा शुभ्रा इकडे ये बाबू इकडे ये. हो टेप दर मोजाय तुला मधी मधी करतीय. चला कस काय चाललंय एक 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 एक. तुम्ही म्हणता मी पण करू लागते उली उली. आजीन सांडग्याची भाजी केली. चल तुम्हाला आता सांडग्याची भाजी दाखवते मस्त पैकी कशी काय. तो खड्यात कशी उभा राहिली आहे का. तुला येतं का बाळा? तुला येतं? इकडे चल चल आपण आजीने काय केलंय बघू. चला इकडं सिमेंटच्या पिशव्या आणून टाकल्यात. इकडच आणली आली आजी लागली ओरडा. ओसरी तर हो का झाडून चकाचक घेतलेले अजून पुसावा लागेल दुरुळा. आजीचा तोपर्यंत चाललाय स्वयंपाक. छान अशा बाजरीच्या भाकरी केल्यात. इकडं 5 भाकरी केल्यात है ना बघा कशा केल्यात मस्त खरपूस. आणि इकडं तुला खायला छान असा सांडगा भाजला आणि तेलात टाकून थोडासा पाण्यात टाकून थोडासा वाफलवून घ्यायचा. आणि मग सुका बनवायचा आहे का हो फ्राय करायचं. मग त्याला 1 नंबर भाजी लागती. भाजी नसली की काय ना काय करावं लागतं म्हणून मग ती बनवायचं काम चालले. कसा वाटतं सांडगा. वास मला तर तिचा बरं वास आला. भाजी म्हणलं आई सांडग्याची भाजी करतात काय की मस्त असा खरपूस मटकीच्या डाळीचा वास. मटकीच्या डाळीचं सांडगा आहे ना छान असं. तर चिरत्यात कांदा. बघू आपण जेवताना परत ना कशी काय भाजी झाली मस्त अशी. बाय सगळ्यांना. कोंबड्यांचं चाललंय वरडायचं आरडायचं. दारासमोरचा परिसर असा केला चकाचक. आणि आता हे बघा कशी झाली मस्त अशी सांडग्याची भाजी. तुम्ही म्हणताना एवढीच कस काय केली तर जास्त केली ती पण खाऊन राहिली. इकडं बेसन आहे रातचं ती पण संपलं. थोडंच राहिले आईनला ठेवलंय. कसा वाटतोय सांडगा. एवढा भारी झालाय ना. अगोदर जेवण केलं आणि म्हणलं आता काढा व्हिडिओ. इकडं भाकरी. आता सगळं किचन आवरायचं झाडायचं पुसायचं कपडे धुवायचे एवढं काम राहिले. पाया खांदायचा राहिलाय थोडासा. चला शुभ्रा जेवली का तू? शुभ्रा आमची तो का पांघरून घेऊन कशी बसली आहे. शुभ्रा नवरीबाई 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 आहे का तू? शुभ्रा चाललंय पांघरून घ्यायचं डोक्यावर कोंबड्या हाणायचं तेवढंच काम असतं तिला इरबळ. नवरीबाई नवरीबाई पांघरून सगळं सुटेल पण पांघरून काय पुरीचं कधी सुटणार नाही होय शुभ्रा. पांघरून
पांगून म्हण ग. शाळेत जायचे का 10 वाजले की. उरका आप्पा 9:50 झाले. आप्पा चालले इकडं जेवण. परत इकडं बघ ओसरीला दुर्वळा किती आला. ही आता सगळं पुसून काढायचा. तुम्हाला तिकडं खंदलेलं भरलेलं सगळं गोळा केलं. इकडं खंदायचं चाललंय. हे एरियात आपण काय बनवतोय तुम्हाला ही थोडंफार बनवल्यावर कळत कसं काय काय. 4 वर्ष झालं आम्ही घोकतोय. आता बांधायचं मग बांधायचं, आता करायचं मग करायचं. पण त्याला आत्ताचा म्हणजे मुहूर्त लागला. तर असू द्या बाय सगळ्यांना. आणि एवढं मोठं आंब्याचं झाड आमचं आता नाश होणार आहे. नाश म्हणजे हो काय कुठं आले भितराला खेटूनच आले. त्याच्यामुळं हा काढून दुसरीकडे लावायचं. व्हायचं उकरून जी निघल ती निघल आणि तिकडं लांब पटांगणारा लावायचं दारात कसं वाटतंय भारी.